नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य तूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार MSNमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन हर्निया. तर कोणीतरी कमेंट केली होती की हर्नियाबद्दल व्हिडिओ बनवा. फक्त हर्निया काय आहे ते समजून घेऊया. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण हर्नियाचं पहिलं बघूया. तर कोणत्याही इंद्रियाचा भाग ज्यावेळी आपल्याभोवती असणाऱ्या आवरणांच्या कमकुवत भागातून आपली जागा सोडून बाहेर डोकावतो व त्यामुळे कप्प्यासारखा भाग तयार होतो, त्यास हर्निया म्हणतात. हर्नियाची डेफिनेशन काय? तर कोणत्याही इंद्रिय जो आहे, ऑर्गन आहे, त्याचा भाग जेव्हा आपली जागा आपल्या भोवती असणाऱ्या आवरणांचा कमकुवत म्हणजे भाग जो आहे, ज्यावेळी आपल्या भोवती असणाऱ्या आवरणांच्या कमकुवत भागातून आपल्या जागा सोडून बाहेर डोकावतो, त्यामुळे एक कप्प्यासारखा पाऊच तयार होतो, त्यास हर्निया असे म्हणतात. हा हर्निया शरीरातील कोणत्याही भागास होऊ शकतो. उदाहरणार्थ आपण बघायला तर मेंदूचा काही भाग सब टेम्पोरल डिकॉपरेशनमधून बाहेर डोकावतो, त्यास सेरेब्रल हर्निया असे म्हणतात. मेंदूचा जेव्हा काही भाग सब टेम्पोरल डिकॉपरेशनमधून बाहेर डोकावतो त्यास सेरेब्रल हर्निया असे म्हणतात. हर्निया विशेष करून पोटाच्या भागामध्ये जास्त आढळतो म्हणून त्याला अंतर्गळ असे म्हणतात. हर्नियाचा तुम्ही जेव्हा प्रकार बघता, तो हर्निया जो आहे तो तुमच्या पोटाच्या रिलेटेड जे हर्निया तुम्ही बरेच ऐकलेलं असतील. हर्निया झाला, याची हर्नियाची सर्जरी आहे, तर हे हर्निया जो आहे तो पोटाच्या भागामध्ये होतो. तर आता आपण हर्नियाचे प्रकार बघूया कोणते कोणते आहे. त्याचे मुख्य 3 पडतात प्रकार. तर पहिला प्रकार आहे रिड्युसिबल हर्निया. रिड्युसिबल हर्निया म्हणजे काय? रिड्युसिबल हर्निया म्हणजे काय? तर हाताने दाब दिला असे इंद्रियाचा बाहेर डोकावणारा भाग सहजासहजी आपल्या पूर्वीच्या जागी जातो, त्यास रिड्युसिबल हर्निया असे म्हणतात. जेव्हा डॉक्टर हाताने दाब देतात तेव्हा इंद्रियाचा बाहेर डोकावणारा जो भाग, जे अवयव समजा थोडासा बाहेर आला आहे, तो जर बाहेर आलेला भाग आहे तो म्हणजे दाब दिला हाताने, तो डोकावणारा भाग आहे तो सहजासहजी आपल्या पूर्वीच्या जागी जातो, त्याची रिड्युसिबल हर्निया म्हणतात. ही जी प्रोसिजर आहे ती डॉक्टरच करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर इरिड्युसिबल हर्निया. इरिड्युसिबल हर्निया म्हणजे काय आहे? हा दुसरा प्रकार आहे. ज्यावेळेस हाताने दाब दिला असा इंद्रियाचा बाहेर डोकावणारा भाग आपल्या पूर्वीच्या जागी जाऊ शकत नाही, त्यास इरिड्युसिबल हर्निया असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस हाताने दाब दिला असता जो हर्नियाचा इंद्रियाचा जो भाग आहे तो काय होतो, तर आपल्या पूर्वीची जी जागा असते त्या ठिकाणी काय होतं, जाऊ शकत नाही. ही अवस्था कोणत्याही हर्निया दीर्घकाळापर्यंत टिकून राहिल्यास निर्माण होते. तर ती जाऊ शकत नाही, त्याला इरिड्युसिबल हर्निया असं म्हणतात. तर ही हर्नियाची म्हणजे हा हर्निया कधी असतो किंवा ही कंडिशन कधी असते? जेव्हा कोणताही हर्निया काळापर्यंत टिकून राहिले, दीर्घकाळापर्यंत टिकून आहे, तेव्हा त्याला अशी कंडिशन निर्माण होते. त्यानंतर आहे स्ट्रँग्युलेटेड हर्निया. यामध्ये इंद्रियाच्या बाहेर डोकावणाऱ्या भागाचा रक्तपुरवठाच बंद होतो. त्या ठिकाणी अतिशय वेदना होतात. त्याशिवाय आतड्यांमध्ये अडथळ्याची चिन्हे लक्षणे दिसतात, ठीक आहे. यामध्ये हर्नियाचा काय होतं, इंद्रियाचा भाग बाहेर डोकावणाऱ्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो. त्या ठिकाणी अतिशय वेदना होतात. त्याशिवाय आतड्यांमध्ये अडथळ्याची चिन्ह लक्षणे दिसतात. खोकल्यावर त्यामध्ये चेतना निर्माण होत नाही व हा बाहेर डोकावणारा भाग सहजासहजी आपल्या पूर्वीच्या जागी जात नाही, त्यास स्ट्रँग्युलेटेड हर्निया असे म्हणतात. यावर वेळीच उपचार केला नाही तर त्या भागातील पेशी मृत होऊन गँग्रीन होतं. स्ट्रँग्युलेटेड हर्नियामध्ये काय होतं, यामध्ये इंद्रियाचा बाहेर डोकावणाऱ्या भागाचा रक्तपुरवठा म्हणजे जो बाहेर आलेला जो ऑर्गन आहे, हर्निया म्हणजे जागा सोडून थोडासा इंद्रिय बाहेर येतो, तर त्याचा रक्तपुरवठा बंद होतो स्ट्रँग्युलेटेड हर्नियामध्ये. त्या ठिकाणी अतिशय वेदना होतात. त्याशिवाय आतड्यांमध्ये अडथळ्याची चिन्ह लक्षणे दिसतात. आणि आतड्यामध्ये काय होतं, तर अडथळ्याची चिन्ह लक्षणं दिसतात. खोकल्यावर त्यामध्ये चेतना म्हणजे इम्पल्स निर्माण होत नाही, तो हा बाहेर डोकणारा भाग सहजासहजी आपल्या पूर्वीच्या जागी जात नाही. आणि खोकल्यावर काय होतं, त्यामध्ये चेतना इम्पल्स निर्माण होत नाहीत व बाहेर डोकवणारा भाग जो आहे, जो बाहेर आला आहे भाग इंद्रियाचा, तो सहजासहजी आपल्या पूर्वीच्या जागी जात नाही, त्याला स्ट्रँग्युलेटेड हर्निया असे म्हणतात. यावर जर आपण वेळीच उपचार केले नाही, खूप दीर्घकाळ राहिला हा हर्निया, तर काय होतं, तर त्या भागातील पेशी काय होतात, मरतात आणि तिथे गँग्रीन होतं. त्या ठिकाणी जे हर्निया आहे त्या ठिकाणी काय होतं, तर गँग्रीन झालेलं असतं. आता ह्याची कारणं बघणार आहोत आपण. हर्नियाची कारणं कोणती असू शकतात? आता हर्नियाचे वेगवेगळे नंतर इंग्वायल हर्निया वगैरे असे प्रकार आहेत.
पण त्याच्यामध्ये म्हणजे अशा हे पडतात इंगवाईल हरण्या वगैरे हे. तर पण आता आपण कारणं बघूया हरण्याची. हरण्या होण्याचं कारण नव्हतं तर जन्मजात कंजेटेबल स्नायू कमकुवत असणे, जन्मताच कंजेनिटल स्नायू कमकुवत असणे, अतिश्रमाचे काम करत असताना देखील स्नायूंना इजा पोचल्याने, जे अति शेतकरी असतात किंवा खूप अतिश्रम काम करतात, उचलली करतात, त्यांना खूप हे असतं, त्यांनाही हा हरण्या होऊ शकतो. शस्त्रक्रियेची जखम चांगल्या रीतीने भरून न आल्याने, एखादी सर्जरी झाली आणि ती सर्जरी झाल्यानंतर ती जखम असते, सर्जरी झाली जे एखाद्या ऑर्गनची आपण सर्जरी केली आणि जर ती भरून नाही आली, व्यवस्थित जखम भरली नाही गेली, तर मग काय होतं, आपल्याला हरण्या होऊ शकतो. पहिला हे जन्मजात स्नायू कमकुवत असणे, अतिश्रमाचे काम करत असतात, खूप उचल करणे, ओझं वाहून येणे, कंटिन्यू काम करत असतात, अतिश्रम करतात, त्या लोकांना स्नायूने इजा पोचते. आणि शस्त्रक्रिया एखादी ऑपरेट झाली आणि त्याची जी जखम आहे ती जर चांगल्या रीतीने भरून न आली तर त्याच्यामुळे सुद्धा हरण्या होऊ शकतो. आता चिन्हे लक्षणं हरण्याची कोणकोणती आहेत ते आपण बघूया या ठिकाणी. तर पहिलं आहे, ज्या ठिकाणचं हरण्या असेल त्या ठिकाणी मऊ लिबलिबीत असा भाग लागतो. कुठला जो हरण्या आहे त्या ठिकाणी जर हरण्या असेल तर तिथला भाग जो आहे तो मऊ आणि लिबलिबीत असा लागतो. रोगास वाटते की सूज आहे. जेव्हा आता एखादा म्हणजे तो एखाद्या अवयवाची जागा सोडून थोडासा भाग बाहेर डोकावतो, तर मग जेव्हा रुग्णाला असं चेक केल्यावरती काय वाटतं की सूज आहे. ही सूज कायम दिसते किंवा खोकल्यानंतर ही सूज आहे कारण तो बाहेरच आला आहे, ही कायमच दिसणार आहे सूज. ठीक आहे, ही सूज कायम दिसते. तसेच खोकल्यानंतर, जोल केल्यानंतर अथवा जड ओझे उचलल्यानंतर वाढते. ही सूज कायम दिसते आणि कफ येतो आपल्याला, कफिंग होतं तेव्हा. आणि जोर केल्यानंतर आता जड ओझे उचलल्यानंतर काय होतं, हरण्या उभी राहिल्यानंतर जाणवतो व दिसतो. हे झोपल्यानंतर नाहीसा होतो. त्या ठिकाणीच्या भागाला स्थानिक दाह झाल्यास, अगर ओढ बसल्यास वेदना होतात. आता हरण्या उभे राहिल्यानंतर जाणवतो व दिसतोही व झोपल्यानंतर नाहीसा होतो. त्या ठिकाणच्या भागाला स्थानिक दाह, लोकल इरिटेशन झाल्यास, अगर ओढ लागल्यास, ट्रॅक्शन बसल्यास वेदना होतात. ही चिन्ह लक्षणं रिड्युसिबल हरण्याची आहेत. ही जी चिन्ह लक्षणं जी आहेत जी सांगितले ती रिड्युसिबल हरण्याची आहेत. जर का याच हरण्याचे रूपांतर स्ट्रँग्युलेटेड हरण्यामध्ये झाले तर अतितीव्र स्वरूपाच्या वेदना होतात, मळमळ होते, उलटी होते. त्याच्यानंतर काय होतं, पोट फुगणे होतं, यासारखे आतड्यातील अडथळ्यांची चिन्हलक्षणं दिसतात. म्हणजे जी आधी लक्षण सांगितली ती रिड्युसिबल हरण्याची आहेत. जसं की त्या ठिकाणच्या भागाला स्थानिक दाह झाल्यास, अगर ओढ बसल्यास वेदना होतात. ही चिन्ह लक्षणं रिड्युसिबल हरण्याची आहेत. जर का याच हरण्याचे रूपांतर स्ट्रँग्युलेटेड हरण्यामध्ये झाले तर अतितीव्र स्वरूपाच्या वेदना होतात, मळमळ व उलटी होते, पोट फुगणे यासारख्या आतड्यांच्या अडथळ्यांची चिन्ह लक्षणं दिसून येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे होता हा आजचा आपला हरण्याचा व्हिडिओ, ज्याची आपण हरण्याची डेफिनेशन बघितली. कोणत्याही इंद्रियाचा भाग ज्यावेळेस आपल्याभोवती असणाऱ्या आवरणाच्या कमकुवत भागातून आपली जागा सोडून बाहेर डोकावतो व त्यामुळे एक कप्प्यासारखा भाग तयार होतो, त्यास हरण्या असं म्हणतात. हरण्याची डेफिनेशन, त्याचे प्रकार, रिड्युसिबल हरण्या, इरिड्युसिबल हरण्या आणि स्ट्रँग्युलेटेड हरण्या. कारणं सांगितली, जन्मजात स्नायू कमकुवत असणे, अतिश्रमाचे काम करीत असताना देखील स्नायूंना इजा पोचणे, शस्त्रक्रियेची जखम झाल्याने रीतीने भरून न आल्याने होतो, आणि चिन्हे लक्षणं तुम्हाला सांगितली आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.